भगवंताने जशा लीला केल्या तशा जर लीला केल्याचा प्रयत्न केला तर आपण मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही. भगवंताच्या विशेष लीला होत्या. आपण काय चरित्र आचरण करायचं माहिती का? मी कालपर्यंत जे चरित्र सांगितलं ना रामप्रभूचं, ते चरित्र जर कलियुगामध्ये कोणी आचरण करेल तर तो राम होईल. आणि जो कृष्णाचं चरित्राचं आचरण करण्याचा प्रयत्न करेल त्याला भगवान श्रीकृष्ण शाप देतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्यासारखे लीला करण्याचा प्रयत्न करतो का? मी तुका म्हणे नटधारीन भोग भोगुनी ब्रह्मचारी, माझ्या नादाला लागू नकोस. माझं वेगळं आहे, माझं जीवन वेगळं आहे, भगवंताचं खूप जीवन वेगळं. तर भगवंताचा जन्म होणार एवढ्यामध्ये कल्या कुल्प तुटून गळून पडली. कंसाने सांगितलं होतं म्हणले जिथं 2-2 पारे करे तिथं 4-4 ठवा, जिथं 4-4 आहे तिथं 8-8 ठवा, जिथं 2-2 कुल्प लावले तिथं 4-4 कुल्प लावून टाका. म्हणे एक काम करा, काय डोळ्यात तेल घालून राहा, कवा त्याचा जन्म होईल आणि कवा त्याचं प्रागट्य होईल सांगता येत नाही. झाला जन्माला आला की मला सांगायला टंगडील धरतून फेकून देतो. कंस मारणाला बेलेला होता. काय झालं बघा, प्रकार असा झाला, नेमकी भगवंत जन्माला यायचे रात्री मध्यरात्री आणि सगळ्याला झोपा लागल्या, कड्या कुल्प तुटून गळून पडली आणि भगवंताचा जन्म झाला. आणि भगवंताने पहिला उपदेश बापाला केला, बाबा उपदेश बापाला केला, बाबा नंदाच्या घराला मजने गोकुळाला. पहिला उपदेश बापाला केला. मग तिने ते टोपलीमध्ये भरलं आणि यशोदेच्या घराकडे चालवलेलं आहे. यशोदेपाशी नेऊन मांडलं भगवंताला. तिथली माया उचलली इकडं आणली. यांनी सकाळी आनंद झाला. ती माया धरली टंगडीला, गरगर 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 पिंगवली, वर फेकून दिली. ती मायाच बोलायला लागली, म्हणले मायेला काही मारता येत नाही, मी मेले असते पण माया भगवंताच्या कृपेशिवाय मरतच नाही. असं कोणी मारू शकतं का मायेला? ती तिकडून बोलायला लागली. ते म्हणले अरे मला काय मारतोस, तुला मारणारा तुझा बाप गोकुळा जन्माला जाऊन पाय. असं म्हणल्यावर दरदरून घाबरलं. तुझं लागी वदी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी, तुझं लागी वदी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझं लागे वधी उपजला मद आधी, जाऊन बघ. मग यांनी मीटिंग भरवली, सगळ्या कार्यकर्त्यांना गोळा केलं आणि कार्यकर्त्यांना सांगितलं अरे आपण यंदाच्या निवडणुकीत पडलोत कसे, पर पैसा वाटीला आपण, सगळं झालं. तरी कस काय झालं असं सांगा. सगळ्यांना विचारायला सुरुवात केली आणि मग सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली, राजे तुम्ही आम्हाला 4-4 राहा उभा, तिथं 8-8 करा पारेकरी केले होते का? म्हणले हो केले होते. म्हणे कुल्प, म्हणले जिथं 2-2 कुल्प होती तिथं मोठले 4-4 कुल्प लावली. आणि मग म्हणले तेवढ्या टायमात झालं काय? म्हणले कस काय नो महाराज, राजे तेवढ्या टायमात आम्हाला झोपा लागल्या. कोण रोज 2-2 बाटल्या आणून द्यायच्या, आज 4-4 बाटल्या आणून दिल्या. म्हणले फुल झालो झोपत, आम्हाला मेळ नाही. कृष्ण कधी जन्माला आला त्याच्या लागत आहेत बा. आणि मग म्हणले आता काय करायचं? म्हणे काहीतरी करावं लागल. म्हणे भगवंताचा नायनाट करण्यासाठी कोणाला तरी पाठवावं लागेल आपल्याला. मग कोण जातंय का म्हणले भगवंताचा नायनाट करण्यासाठी? कुणी आहे का जाणार? कुणी येईल का भगवंत? तेवढ्यात एक जण उभा राहिला. तो म्हणला मी मारतो भगवंताला. राक्षस उभा राहिला, म्हणला मी मारतो भगवंताला. म्हणजे कसं मारणार? नाही ते काय अवघड आहे का भगवंताला मारणं? एवढं पोरगण मारायचं काय अवघड आहे का? म्हणले अरे पण त्या नगरीत जायचं अवघड आहे ना. ते म्हणले त्या नगरीमध्ये देव ब्राह्मणांना फार मान्यता आहे, मग आम्ही जाणार. मग त्यांनी राक्षसांनी बटू रूप धारण केलं, म्हणजे ब्राह्मण झाले. आणि मागाशी शेंडी ठेवली लाल
मोगा मोठा असा आणि ती शेंडी लांबलेली, धोतर घातलं आणि जानवं घातलं, गडी असा जरा दांडगा होता, ढेरी पुढं आलेली, गणपती बाप्पाने दिसायचं. आणि मग त्यांनी सोंग घेतलं. काही माणसं महाराजापेक्षा जास्त सोंग घेतात, महाराज कोणताच ओळखू येत नाही, सोंगड्याच्याच पाया पडतात लोक, खरा बाजूलाच राहतो कटीने. त्यांनी ते सोंग घेतलं आणि म्हणले चला. मग ते निघाला. मग पंचांग एका हातामध्ये घेतलं आणि आवाज द्यायला लागला गल्लीत जाऊन. ज्या गल्लीत यशोदा राहत होती का त्या गल्लीत आवाज द्यायला लागला, आलो रायाचा जोशी, आलो रायाचा जोशी, ऐका दादानो आलो रायाचा जोशी, आवाज द्यायला लागला. आणि मग त्या जवळच्या ज्या घरापासल्या यशोदेच्या घरापासल्या काही 10-5 जणी एकत्रित केल्या त्यांनी. चरित्र सांगायला सुरुवात केली. म्हणे तुमचं नाव आहे हे, नाव सांगायचे ते नाव सांगायचा, तुमच्या मालकाचं नाव हे, तुमच्या वडिलांचं नाव हे, तुमच्या आजोबाचं नाव हे, तुमच्या आजीचं नाव. बाई म्हणायचे बाई खरंच आहे ना, एवढं याल कस काय माहिती. काय करते ते बघा, हे हुशार लोक असतात, हे अलीकडेच घरी विचारतात, अलीकडे घरातल्या बैला पलीकडेच काय ना तिने अमुक नाही, मागच्या वेळेस आलतो म्हणून विचारलं. आणि मग त्यांचं माहेर तर ते म्हणले हा त्यांचं माहेर तिकडे आहे. मग तिकडे विचारून घेतो, इकडे विचारून घेतो, आणि तिच्यापाशी गेलं म्हणतो मला माहिती आहे सगळं. बाई म्हणती बाई काय हुशारी, सगळं सांगितलं मग त्यांनी सगळं. आणि मग काय लागतंय मागा, तुम्ही नुसतं मागा तोंडाने. येऊ म्हणतो काही नाही, साड्या लागतात. साड्या कुठं द्यायची वस्तू आहे का. पण लोक भुल थापाला गुलतात आणि देऊन टाकतात. मग ते सगळ्या मैत्रिणी सांगायला लागले, म्हणले तुम्ही फार हुशार आहात, काय लागतं तुम्हाला. काही नाही म्हणले, आपण चरित्र बरोबर सांगतो, आपण भविष्य सांगतो. यशोदेकडे बातमी गेली, म्हणले लयच हुशार ब्राह्मण आलाय आणि काय करतोय तर भविष्य सांगतो. म्हणले आपल्या कृष्णाचं सांगेल का. म्हणले कोणाचं सांगतंय. मग आवाज दिला, म्हणले ओ ब्रह्मदेवा, मी काय आपल्या कृष्णाचं भविष्य सांगायला येतं का. तो म्हणला येतो, पण थांब म्हणला वेळ आहे, लय गडबडीने गेलं तर समजून टाकायचं याला कुठं काही काम नाही काय नो, गडबडीने आलंय म्हणून थोडा वेळ घेतला. मनात म्हणला त्याचं तो भविष्य सांगायला आलंय. आतमध्ये गेला आणि यशोदेला सांगायला लागला यशोदे. मग यशोदेने बसायला पाठ दिला. ते पाठावर जाऊन बसलो. मुढं तिने पंचांग पुढं मांडलं. पाहायला लागला शो पानं उलटून काय भविष्य याचं. आणि मग भविष्य सांगायला सुरुवात केली. म्हणली यशोदे फार भयानक. म्हणले तुपलं नरड दाबीन, म्हणले तुपलं, याला ठेवू नको, आत्ताच याला मारून टाक. म्हणले भयानक पोरग ज्याला मला घातलंय म्हणले तो आहे. यशोदा म्हणली पैसे ज्यादा घ्या पण भविष्य चांगलं सांगा. म्हणजे कशाला तुम्ही जास्त बोलात. ऐकायला तयार नाही. आणि मग आतमध्ये गेली यशोदा पाणी आणण्याकरता. चहा पाणी अतिथी देवो भव. मग चहा पाणी आणण्याकरता आतमध्ये गेली. एवढ्यात भगवंताला रागाला. भगवंत पाळण्यात म्हणले भल्या माणसा, सगळ्या जगाचं चरित्र मी सांगतो, कोणाचं चरित्र कसं ठेवायचं मी ठरवतो, कोणाला कुठं उलथ पालथ करायचं मी ठरवतो, आणि तू माझं चरित्र सांगायला भल्या माणसा, तुला दाखवतो मला कृष्ण म्हणतात ते. आणि पाटासहित कृष्णाला उचल, त्या ब्रह्मदेवाला उचल. ते हळूहळू जसं पाठ उलटायला लागलं ते असं पाहायला लागलं काय झालं. खालून हात लावायला लागलं, मला कोणी उचली तर पाठ मोकळाच होता ना, आपापच उचललं गेलं. बरोबर पाळण्याच्या ठिकाणी आणलं आणि मग पाळण्यात डोकायला लागलं. ते पाठ काय झालं बघा, थोड्या वेळाने नाचायला लागला. असं डग 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 हालायला लागलं. आणि त्याला भीती वाटायला लागली, मी पडतो की काय. बरं काय झालं माहिती का, ते वरडायला लागलो, वरडायला मोठमोठ्याने. पण यशोदेला आवाज जात नसायचा. भगवंतानं काय केलं माहिती आहे का, वरडणं चालू ठेवलं, फक्त त्याला ऐकू येईन एवढंच. बाकीचे जे कानं बंद करून टाकले देवाने. त्यालाच फक्त ऐकू यायचं, आपण वरडतो, बाकीच्याला ऐकायला जात नव्हतं. मोठमोठ्याने वरडायला लागलं. भगवंतानं काय केलं का, थोडा पाठ असा काना केला की तोंडवर पडलो. तोंडवर पडलो की पाठ उठला की मागून पाठीवरी पाठ. त्या महाबळ भटाच्या पाठीवरती असा पाठ दणकन लागला की टपकन ते तोंडावरती पडलं. ए पंचांग पाटले दानव तुटले, पंचांग पाटले दानव तुटले, पंचांग पाटले दानव तुटले, पाटले दानव सुटले, पंचांग पाटले दानव तुटले, पंचांग पाटले दानव तुटले, पंचांग पाटले दानव सुटले, पंचांग पाटले
सुटले असं त्या पाठीवरती पाठ मारला की ब्राह्मण खाली पडले आणि तोंड असं फुटलं. आता तोंड फुटल्यामुळं काय झालं माहितीये का, त्या पाटाची काही भावकी होती, पळपाट बेलणं भावकीतलेच लोक आहेत नाही, यांना खुनीलं तिने. ते म्हणले अरे चान्स आलाय उठा. ते उठवायचे दणकून लागायचे की आपल्या जागेवर जाऊन बसायचे. ते वरोटा पाठा कळत ना तुम्हाला. आता मिक्सर आले गुर्र केलं का भुर्र होतं त्याच्यात. पण परावराठा पाठ आता ते राहिलं नाही, त्याच्यामुळे रोगराई वाढले आपल्याकडे. ते उठायचे एक वरोटा त्याच्या पाठीत बसला, मानकडात बसला, खाली जाऊन बसायचे. आता हे जे मान्य लागलेले चमचा पळी उलथन यांना खोलीला अरे म्हणले तुम्ही कम गप येत, चान्स घ्या ना. मग ते उठायचे की दन कुठं पण लागायचे. आणि मग पळायला लागलो. पळता पळता काय झालं माहितीये का, दरवाजा होता ना, दरवाजा आता तो लाकडाचा पळपाटन त्याला मिसकॉल आणला दरवाजाला. तो आपलीच भावकी म्हणला दाबून दर जाऊन देऊ नको. तिने नेमकी मध्ये यायचं, दरवाजाने असं व्हायचं, ते दोन्ही दरवाज्यात गुतलं, खाली पडलं तोंडावर पुढं जाऊन. कसं तरी उठलं, तिथून पळायला लागलं. गल्लीतून पळत होतो, मोठ्याने ओरडत होतो, पण कोणाला आवाज येत नव्हता. रानाने पळायला लागलो, मला कोणी पैन म्हणून. रानाने पळता पळता काय झालं, रानातही याची भावकी होती पळपटाची, नांगर. आता ते खोरे त्यांना फोन लावला, टिकाव कुदळ, ते उठायचे पाठाडात बस, तोंडावर पडलं, रक्त बंबाळ. जानवी तुटली, इथं लागत होतं ते, पंचांग फाटली, धोतर गळाली ढुंगणाची. असं सगळं पळायला त्याची अवस्था निर्माण झाली. सुजला आणि धावत पळत अशा प्रकारे निघालेला आहे. घरी गेला मध्यरात्री, दरवाजा वाजवला, बायकून दरवाजा उघडला आणि बायकून पाहिलं, म्हणली तुम्ही नाहीत आमचे. सुजलं तेवढं होतं ते. जा म्हणली दुसरं घर पा. तेव्हा म्हणला खोटं बोलत नाही पप्याचे माय, मी पप्याचा बाप हे, मला आतमध्ये. आणि मग तिने आतमध्ये घेतलं. मग आता काय त्यावेळेस आंबे हळद काय असन त्या शेती शिजवली लावली. आणि दुसऱ्या दिवशी कंसाने बोलवणं केलं. म्हणले त्या महाबळ भट गेले होते म्हणले बनून, त्यांना बोलून घ्या. ते सुजलेलं होतं. बायकोनी एका हातानं धरलं, दुसऱ्या सेवकाने एका हातानं धरलं, राजाच्या पुढे उभा केलं. कंस म्हणला कंसा गेला होतास, काही परिस्थिती जाणून आलास का. तो म्हणला काही करा गड्या, पण त्याच्या नादाला लागू नका, त्याला आरक्षण द्यावाच लागणार आहे. ते अति भयानक म्हणले, त्याच्या नादाला लागू नका. काय करील ते म्हणे, त्याने पाहना माझी अवस्था केली. कृष्णा तुझ्या कंसा तुझ्या पाय पडतो, कोणाच्या नादाला लाग, पण कृष्णाच्या नादाला लागू नकोस, अति भयंकर आहे. मीटिंग बसली, तेवढ्यात एक मावशी उठली. लोक म्हणता माय मारा आणि मावशी उराव. ही मावशी कोरोनात कुठं गायब झाली, दिसलीच नाही. ही पॉझिटिव्ह माणसापाशी बसायला पाहिजे. ती बस बाई जरा थोड्या वेळा आम्ही फिरून येतो. कशाचं काय, काही नाही महाराज, लोक आपले नाहीत. पण ती मावशी उठली आणि ती मावशीने उभा राहिली. ती मावशी म्हणली मी मारती म्हणले कृष्णाला. तिचं नाव काय, पुतना मावशी. निघली, तिने सगळे शरीरामध्ये विष धारण केलं. कृष्णाकडे गेली आणि कृष्णाला असं मांडीवरती गेली, विष द्यायला लागली. आपण कोणत्या आईचं दूध पितो, आपल्या त्याच्यावरती जीवन घडत असतं. ज्ञानोबा म्हणतात आम्ही सामान्य आईचं दूध पिलो नाही. आमची आई निवृत्तीनाथ महाराज होते, 17वेचे स्तन्य देशी, अनु हाताचा हल्लरू घासी, समाधी बोधी निजवेसी बुझावूनी. अशी आम्हा 17वेचं स्तन्य पाजला आम्हाला, म्हणून आम्ही ज्ञानोबराय झालो. म्हणून साधका तू माऊली, आम्ही म्हणून माऊली झालो. काय ताकद असेल आईच्या दुधातली ताकद, खूप ताकद. महाराज छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाई साहेबासारख्या मातोश्रीचं दूध पेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. आईवरती अवलंबून आहे ना, त्या दुधावरती अवलंबून आहे. तिने ते विष दिलं, भगवंताने विष प्राशन केलं. नंतर रक्त ओढायला सुरुवात केली आणि मग ती घायाळ झाली. सोड कृष्णा सोड. कृष्ण म्हणला हे बघ, मी कोणाच्या नादाला लागत नाही आणि आपल्या कोणी नादी लागलं की त्याला सुट्टी देत नाही. आता तुझा मृत्यू अटळ आहे. आणि पळायला लागली. भगवंताने एक रवी फेकून मारला, खाली पडली. त्याच्या छातावरती जाऊन बसली भगवंत आणि म्हणले दाबू का आता मुंडक, मला मारायला आलती वय. अरे मला मारायला येणारे जन्मायचेत म्हणले, अजून मरण जगणं खातं माझ्या हातात आहे, मला मारतेस, लाज वाटत नाही म्हणे तुला. आणि पुतण्याचा अशा प्रकारे उद्धार करून दिलेला आहे.
भगवंताने अनंत लीला केल्या. भगवंताने रांगत असतानाच्या लीला केल्या. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावून धरती गवळणी गे, धावून धरती गवळणी गे, बांधिती चरणी देती गारहाणी, बांधिती चरणी देती गारहाणी, यशोदे साजनी गे, यशोदे साजनी गे, यशोदे साजनी गे, यशोदे साजनी गे. दूध भक्षण जमाल के कृष्ण भरतुनी माते दाव कृष्ण भरतुनी माते दावा. भगवंताने रांगताने चरित्र केलं. काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी. काय केलं? धावून धरती गवळणी गे, बांधिती चरणी देते गारहाणी. काय यशोदे महाराज यशोदेकडे जायचे आणि कृष्ण महाराज कृष्ण खोडकर आहे. त्याने काय केलं? ऐकूनी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकूनी वेणूचा नाद. सगळ्या गवळणीला तिथं बोलून घ्यायचा आणि तो सांगायचा. मग या गवळणी जायच्या यशोदेकडे. यशोदे तुझ्या कृष्णाला सांगावे. काय केलं तुझ्या कृष्णाने? तिसरी आली धावून येणे ग बाई, काय केली मात. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधित, ती गाठ बाई कुणाशी सुटे ना. तुझा तुला गोड वाटे खाना काना काना, कुणाशील्या आमच्या सुना. काय तुझे यशोदे तुझा कृष्ण बरोबर नाही. काय केलं म्हणले? आम्ही रात्री झोपलेलो होतो, त्यांची दाढी घेतली, माझी वेणी घेतली, गाठ बांधून टाकली, ती गाठ बाई कुणाशी सुटे ना. सकाळी मी उठून पाहिले, सडा सावर्जन करण्याकरता मी पहाटे उठले आणि उठल्याबरोबर त्यांच्या दाढीला झटका बसला. ते म्हणले माझी दाढी कम ओढी ती. ते म्हणले तुम्ही माझी वेणी ओढली आणि मागं पाहिलं तर ती दाढीची वेणीची गाठ मारलेली. म्हणले अरे सोडा सोडा सोडा, ती सुटत नाही. म्हणले तोडून काढा, ती तुटत नाही. म्हणे फोडून काढा, ती फुटत नाही. म्हणले जाळून सोडा, पण ते जळत नाही. म्हणे काय? म्हणे कृष्णाने बांधलेली दिसते. अहो साध्या ब्राह्मणाने बांधलेली गाठ 7 जन्मात सुटत नाही. कसं का भांगार असताना तुम्हाला सांभाळावं लागतं. ती किती भांगारे फक्त तुम्हालाच माहिती असतं, पण किती जन्म सांभाळावं लागतं मायबाप? 7 जन्म सांभाळावं लागतंय. मग कृष्णाने बांधलेली कोणत्या जन्मात सुटन का? कोणत्या जन्मात सुटणार नाही. मग काय करायचं? म्हणे चला ते कृष्णाचीच लीला असेल असं आमचे बाबा सांगायचे. बरं आमचे बाबा म्हणायचे बाईची उंची जरा लांब होती आणि माणूस जरा बुटर नव्हतो, त्याला असं करून चालला आणि बाई पुढं उडत ओढत ओढत सगळे लोक प्रोर रस्त्याने असायचे. म्हणजे सरकत चालली आणि यशोदेच्या जवळ यशोदे कृष्ण यशोदेच्या जवळ म्हणले आई साहेब. म्हणजे काय? मला कडेवर घेऊन चला. मग कडेवरती घेतलं आणि दरवाजा उघडला आणि पुढं पाहिलं. काय पाहिलं ऐका आता. पुढं
पुढे पाहिले दोघ जण सरकशी. बाई पुढे होती, माणूस माग होता. ती म्हणली यशोदे, तुझ्या कृष्णाने गाठ बांधली, त्याला समजतं का? त्याला काही अक्कल आहे का? त्याला कळतं का? सुटते का गाठ? आता तुम्हाला समजायला पाहिजे. लाडकय म्हणून काय झालं, राजाचं आहे म्हणून काय झालं, असे कुठे नेत्याने करावं का? त्याला समजतं का? यशोदा म्हणली कृष्णा तू बांधली. कृष्ण म्हणला आई मी बांधली नाही, सोडायचं काही कारण नाही. आपण बांधली असती तर सोडली असती, पण आपण बांधलीच नाही तर सोडायचं काही कारण नाही. सोडणार नाही म्हणला. तिचा नवरा होता ना गवळणीचा, तो म्हणला तू जरा माग सरक बरं, 11:30कडे काटा चाललाय, मला बघून दे म्हणले याच्याकडे. पुढे गेला आणि तिने सांगितलं म्हणले कृष्णा भगवंता हिला समजत नाही काही. अरे तू बांधलीच नाही गाठ. खरं सांगू ही गाठ कोणी बांधली आम्हालाही माहित नाही, पण मला माहिती तू बांधली नाही, पण सोडता तुला येते का नाही? तू सोडून दे म्हणला, याच्यापेक्षा पर्याय नाही. भगवंताला नम्र माणूस लयच आवडतो बा. नम्र झाला होता तिने कोंडले अनंता. हात जोडणारा माणूस आवड, नम्र माणूस आवडतो. कोई माणसं लय उद्धट, छाताड फुगून चलती, कैला 2-2च अभंग येते, लय नाही पण ते बम सगळ्याच्या पुढं ते असतो. अरे येड्या 12 वर्ष आळंदीत राहून आम्हाला कळलं नाही काय चाललंय कशात, आणि तुला 2 अभंगात कळलं काय? कठीण आहे बा, अवघड आहेत लोक, काय करावं पर्याय नाही राहिला आता. मग ते असं छाती बघून, आणि मग कृष्ण म्हणला बघड्या मी खाली, आणि मग खाली उतरलो. आईला म्हणला थांब थांब आता लय गोड बोललोय म्हणला, गोड बोलता आलं पाहिजे, गोड बोललो. खाली उडी मारली, आणि खाली उडी मारल्याबरोबर गवळणीच्या कानाजवळ, गवळणीने म्हणला एक बघ असं बोलावं लागतं म्हणलं, आपल्याला आडं बोलेलं जमत नाही म्हणला, आणि जर का परत आडं बोलली तर गाठ कृष्णाशी म्हणा ध्यानात राहू दे आता. आणि मग गाठ सोडली. वाट सोडली, राग आला हिला, तन करीत घराकड निघाली. मोठ्याचं लेकरू आहे, राजाचं पोरग आहे, म्हणून आमच्यासारख्या गरीबाला ताण देतात, आणि आम्ही ऐकून घेतो काय, आम्ही काय गप बसू काय, आम्ही युनियन तयार करू. तेवढे ते ठोकू मावशी समोरून चाललेले. मग काही चौकशीचा नाद असतो. ते म्हणले काय झालं गण, कमून बडबड करतीन काय तुला एवढं लगी? ती म्हणले काय सांगायचं आत्या तुम्हाला, मी तिकडे गेले होते, पाहना मोठ्याचं लेकरू येतो काय. आणि त्या कृष्णाने गाठ बांधली दाढीची मेनीची, लाज का त्याला, आणि सुटाना आणि सोडीना, आणि असं बडबड करायला लागली. मग ठोकू मावशिंग वासन तीन कशाला पुढलं बोला. ती म्हणली काय सांगायचं गवळणी तुला, ती तुमच्यासारख्या गरीबाच्या नादी लागतंय, आपल्यासारख्याच्या नादी लागा मग आपल्याकडे आई काठी. आणि तेवढ्यात तिथं पेंदे ऐकत होता. तो म्हणला संध्याकाळी हिचा नंबर व्हायचा, चला म्हणले पळत कृष्णाकडे गेले. म्हणजे कृष्णा म्हणजे काय ते पलीकडे गल्लीची म्हातारी नाही का, म्हणजे पलीकडे गल्लीत राहते. हा मग म्हणले ती जरा आडं बोलली आपल्याबद्दल, मतदान फुटलं ना म्हणले रात्री आपलं. मग म्हणले काही नाही आज संध्याकाळी ते घर नंबर ध्यानात ठेव म्हणले तिचा. तो म्हणला ध्यानात. सगळ्याला गोळा केलं भगवंताने, आणि चला म्हणले तुम्हाला आज लोणी देतो खायला, दही देतो खायला, तूप देतो खायला. मारले घरामध्ये उड्या. मथरा एका बाजीवर झोपलेला होता, आणि मथरी एका बाजीवर झोपलेली होती. आता भगवंत खाली उतरले, दहीदूध तूप लोणी एकत्रित केलं, आणि दहीदूध तूप लोणी एकत्रित केलं ते माकडाला चारायला सुरुवात केली. काय का आता ही चोरी केली तर कळली पाहिजे, चोरी केलेली चोराचं वजन वाढत असतं. लय भुरटे चोर काही कामाचे नाही. चोराचं नाव कळलं, चोरीची नाही केली तर चोराचं वजन. म्हणे ते असं एक डेरा घेतला दयाचा, आणि दोन्ही बाजीच्या मध्ये नेऊन आदळीला. हो महाराज एकदा डेरा आदळा, असं दोन्हीच्या मध्ये नेऊन डेरा वाजवा ना जरा, आदळ असं वाजला पाहिजे डेरा. असा डेरा वाजला की तो फुटून जातो. मग तो फुटला, आणि फुटला आणि दही दूध तूप लोणी असं पांगलं. आवरायचं का? बरोबर दही दूध तूप लोणी असं पांगलं, आणि पांगल्याबरोबर म्हातारी उठली. म्हातारीने पाहिलं, आता ती नेमकी चष्मा काढून झोपलेली होती. म्हातारीने असं उठले म्हणली चष्मा कुठे पाहा. म्हातारं उठलं, म्हातारं म्हणलं पाय तो डोक्याला असं इकडून पुढं उशी. आणि मग तिने चष्मा पाहिला असा लावला, आणि कोण हे पाहायला लागलं तो कृष्ण दिसला. अरे म्हणले अरे कृष्ण आहे म्हणले, धरा 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 म्हणली, इकडून वाहतो मी. ते तिकडून झालं आणि ही इकडून झाली. भगवंताने टनकन उडी मारली की बाजर दोघं लोक एकामेकाला धडकले. अरे म्हणले कृष्ण काय असं हाताली आहे ना, तुम्ही इकडून पळा मी इकडून पळते. भगवंत पुढं मथुरी मागन मथुर माग काठी घेऊन पळत होतं. सगळे पळत होते. कृष्ण हाताला येत नव्हता. तो कैसा येईल हाता गे
गोकुळच्या ए बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतंय गोजिरवान बाळ सगुण गुणाचे बाळ हे बाळ दिसतंय गोजिरवान बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतंय गोजिरवान बाळ सगुण गुणाचे तान ग बाळ दिसतंय गोजिरवान काय सांग बाजारान ग गोकुळचनारी बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतंय गोजिरवान बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ दिसतंय गोजिरवान बाळ सगुण गुणाचे तान ग बाळ दिसतंय गोजिरवान सगुण गुणाचे तान ग बाळ दिसतंय गोजिरवान खाऊन ये नाळ घेता सारंग जरा गावनी आळ घेता सारंग जरा तुम्ही बारा घरच्या बारा ग गोकुळच्या नारी बाळचा गुणगुणाचं तान ग बाळ दिसतंय गोजिरवान बाळचा गुणगुणाचं तान ग बाळ दिसतंय गोजिरवान बाळ सगुण गुणाचे तान ग बाळ दिसतंय गोजिरवान सगुण गुणाचे तान ग बाळ दिसतंय गोजिरवान तो कसा येईल हाताला तुमच्या तुम्ही लपून याचा भवरागी आळ घेता शारंग धरागी तुम्ही बारा घरच्या बारागे गोकुळच्या नारी कसा माझा भगवंत हाताला याय ना म्हातारी एकीकडून पळायची म्हातारं एकीकडून पळायचं कृष्ण काय हाताला याय ना कृष्णाच्या लक्षात आलं 11:30 वाजले हातात हात दिला पाहिजे मग भगवंताने बराबर म्हातारीच्या हातात हात दिला ऐका ऐका बोलू नका आता न बोलता ऐका तुम्ही काय झालं असा म्हातारीच्या हातात हात दिला आणि म्हातारीने अरे धरला 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 म्हणली म्हाताऱ्याला म्हणली तुम्ही काठी उघडून राहा ह्यो पळून जाण्याची भीती आहे एक काम करा काय माझ्या माग राहा मी असं त्याला हाताला धरतो उडीत चाललेलं यशोदेकडे मुद्द्यासहित धरला म्हणले आता हिलही म्हणायची ना मुद्द्यासहित धरून आण आज मुद्द्यासहित धरून आणला आणि पुढं अशा प्रकारे चालले ऐका ऐका ऐकता तुम्ही सगळे रस्त्याने सगळे हसायचे त्यांना दोघा म्हातारा म्हातारीच्या मध्ये कोण होता भगवान श्रीकृष्ण होते आणि मध्ये रस्त्याने हसायचे सगळे तिला हसायचे पोर हसायचे सगळे हसायचे आता सगळे हसत असताना प्रकार असा झाला हसायला लागले सगळे नाही बस 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 राहू तुम्ही बस आता खाली बसा मामा खाली बघा सगळे हसायचे सगळे असताना तिकडं चालवलो नवऱ्याला म्हणले बघा काठी उघडून राहा हे लय भयानक आहे माझ्या हाताला झटका देईन आणि पळून जाईन तो म्हणला मी असं तो काठी उघडून होतो कृष्णावर आणि मग त्या दरवाजासमोर गेला आवाज दिला यशोदे आवाज दिल्याबरोबर यशोदेपाशी भगवंत बसलेले होते भगवंत म्हणले यशोदे मला कडेवर घेऊन चल कॅलेंडर आपलंच दिसतंय म्हणे चला कडेवर घेतलं यशोदेने आणि दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याबरोबर दरवाजाच्या समोर सर्कस म्हातारी म्हणली आपल्या हातात श्रीकृष्ण आहे तर हिच्या कडेवर कोणी मग हिच्या कडेवर श्रीकृष्ण आहे आपल्या हातात कोणी माग पाहिलं तर हिच्या हातात हिचं मथरच होतं पप्प्याच बाप तुम्ही कस काय तो म्हणला मी मोगापासून वरडतोय तुला माग पाय तू म्हणते मुद्द्यासहित धरला तिने कावा निकसतोय हाताला झटका दिला आणि हातोय हातात दिला मेळ नाही लागून दिला तो मलाच वडीत आला तो कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी किती चरित्र सांगू मी किती लीला सांगल मी खरं सांगू का मी जर चरित्र सांगायला लागलो ना आता दिवस पुरणार नाही एवढ्या लीला आहेत आपल्याकडे एवढा गोड प्रसंग भगवान श्रीकृष्णाचा आहे एवढा भगवंत लीलाधारी आहे बघ एक प्रसंग सांगतो सेवा समाप्त करतो बरं सांगू का नको सांगू सांगू ना बरोबर हे कृष्णाचं चरित्र लय गोड आहे पा लय ऐकावं वाटतं कानाला गोड लागतं कृष्णाचं चरित्र काय आमच्या काल्याच्या कीर्तनात पाठी बाबा फार गोड चरित्र सांगायचे बा ज्यांनी ऐकलं त्यांच्या लक्षात येईल मी काय सांगतोय खूप गोड सांगायचे आणि बाबा सांगायला लागले की असं त्यांचं ऐकावं असं वाटतं इतकं गोड चरित्र आणि मग ते गवळणीने निर्णय घेतला म्हणले काही गवळणी म्हणले आता इथं राहायचं नाही यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे यशोदे राहावे का जावे यशोदे राहावे का जावे यशोदा गेली आणि म्हणली जायचं तर जा तुम्हाला माझा कृष्ण खोडकर नाही आणि तुम्ही खोड्या गवळणीला राग आला गवळण घरी गेली नवऱ्याला म्हणली राहायचं नाही
चला म्हणले आपलं गोकुळ सोडून. मग बैलगाडी जुंपली, घरातलं सगळं पसारा त्या बैलगाडीमध्ये भरला आणि लेकरांना घेतलं. शेंबडी मेंबडी पोरं त्या गाडीत बसले. म्हणले चला. यमुनेच्या तीरावरून गाडी चालली, चक 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 चक. गोपाळ पळत गेले आणि भगवंताला सांगितलं, भगवंता आपण ज्यांच्या जीवावर मजा करतो ना, ज्यांच्या जीवावर आपली आयुष्य ना, आज तेच लोक आपल्याला सोडून चाललेत. ते जर भक्त संपले ना तर देवाला किंमत राहणार नाही. भक्त तर पाहिजे. आणि आपलं गाव सोडून जर असे जायला लागले तर कसं व्हायचं? असं करून चालणार नाही. मग महाराज भक्ताला परत आणावं लागल. देव म्हणला काहीच हरकत नाही, भक्ताशिवाय मला सुद्धा करमत नाही. भक्तात राहण्यात जो आनंद आहे तो कशात नाही. वारकऱ्यामध्ये राहण्यात जो आनंद आहे तो कशात नाही. आपली वारकरी आता भेटले नाही 2-4 दिवस तर असं वाटतं महिना जरा भेटले नाहीत का काय करू. कायम यांच्या संगतीत राहावं वाटतं. का? वारकऱ्याचा आनंद. तसं गवळणी गोपाळामध्ये भगवंताला आनंद, त्या जर गाव सोडून जाणार असले तर काय राहण्यात आनंद. अरे म्हणले त्याला माघाऱ्यानं काहीतरी करावं लागेल. म्हणजे लीला करा भगवंताने लीला केली. ऐका काय लीला केली. असा चैत्राचा महिना होता, कडक ऊन पडलेलं होतं वरतून आणि नवऱ्याला ताण लागली, ती बायकोला ताण लागली आणि बायकोने असं कमंडोलं दिलं आणि म्हणले ओ मालक काय पेज बाप मी काय मला ताण लागली पाणी घेऊन या. ते म्हणले बघ मी गाडी सावलीला लावतो, झाडाखाली गाडी लावली आणि म्हणले यमुनेतून पाणी आणतो. यमुनेत खाली उतरले, कमंडलू भरायला लागले. कमंडलू धूत होते भरत होते. तेवढ्यात कमंडलू भरून त्याच्यासारखा दिसणारा हुबेहूब दुसरा आला. गाडीत बसला, तिला पाणी दिलं प्यायला आणि चक 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 गाडी निघाली. हे जे खरं होतं का ते मागून वारडायला लागलं, ए पपेच माय माग पाय ना, काय मायाकडे पाय ना. आणि मग तिने माग पाहिलं, तिने पुढच्याला खुनीला म्हणले माग पा. तिने माग पाहिलं, अरे तसंच ते हम शकल म्हणजे दोघं सारखे दिसते. आता आपला कोणता? कसं ओळखायचा आपला कोणता? हे जे खरं होतं का तेव्हा पपेश माय मी काय खोटं बोलतो काय? अरे मला ओळखेन तू ते लबाडे कोणतरी दुसराच माणूस. ती म्हणली नाही 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 नाही. आता कसं कोणतं? बाब्याला पिंटीला त्यांना मिळ लागा ना आपला बाप कोणता आहे नेमकी खालते गाडीत बसलेला आहे. मिळ लागा ना म्हणे थांबा थांबा. जे खरं होतं का तेव्हा म्हणलं बघा आपल्या लग्नात भांडण होत झाले का मग मी तुला एवढा पुरावा देऊस. तिने लगेच दुसरा पुरावा दिला पुढच्याने. तेव्हा मला आपल्या लग्नात एवढाच हुंडा दिला तर म्हणलं हे खरं आहे. खरं काय मानावं कोणाचं? दोघांची भांडणं लागली, दोघांनी गचुंडील धरलं, खाली ओढलं. येऊन तू मै एक तो तू मै, दोघांची लागली भांडणं. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. तिसरा आला तसाच दिसणारा उभे हो मला करू दे यांना भांडणं चल आपलं. 3 जण निघले रस्त्याने. चक 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 गाडी चालली, चक 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 गाडी चालली. एवढ्यामध्ये महाराज दोघं म्हणले अरे दोघांचे भांडण तिसऱ्याला वड्या. तिघांनी दोघांनी धरून खाली वाढला. तिघाचे भांडणं सुरू झाले. चौथा तासाच आला उभे हो गाडीत बसला. चक 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 चक. आता चौघाचे भांडणं 5वा आला, 5व्याचे भांडणं 6वा आला, 6व्याचे भांडणं 7वा आला, 7व्याचे भांडणं 8वा आला. आता 8वा आल्याशिवाय संपणारच नव्हतं. 8 जण जमले, भांडणं लागले. बायको म्हणले वा भांडणं करू नका, भांडणं करू नका, तुम्ही 8 जणात आपण राजाकडे जाऊ. राजा कोण? नंद राजा कृष्णाचा बाप. म्हणले चला त्याच्याकडे, चला त्याच्याकडे. म्हणजे त्याच्याकडे गेले आणि नंद राजा म्हणले नंदराजे साहेब 8 जण सारखे दिसतात म्हणले आणि मा कोणता आहे मला काही मिळ लागणार नाही. 8ही म्हणतात आम्ही तुमचेच मालक आहोत म्हणून. हे काही योग्य नाही, एवढं भांडण तुम्ही मिटवून द्या. नंदराजा म्हणला हे भांडण मला मिटवता येतं. म्हणजे कसं? म्हणजे यमुनेच्या या तीरावरून पहिलं तीरावरती जो उडी मारेल त्याची ही बायको. आता कृष्णाला काय अवघड नव्हतं. कृष्ण लगेच तीरावरती गेले की या तीरावरून पहिलं तीरावर, त्या तीरावरून पहिलं तीरावर 7 जणांनी उड्या मारल्या. जे खरं आठवं होतं का तेव्हा बाबा तुलाच राहून दे, पिंटी तुलाच राहून दे आणि बायको तुलाच राहून दे. मी चाललो, मला काही लागत नाही, मला जगायचंय. नंदराजा म्हणले भल्या माणसा तुला उडी मारता येत नाही? म्हणे नाही मारता येत. ज्या अर्थी तुला उडी मारता येत नाही त्या अर्थी बायको तुपली. आणि म्हणले उड्या मारणार कोण होते? म्हणले आपलं कॅलेंडर होत. हा काही सायला हातागी गोकुळच्या नारी. असा असंख्य लीला केल्या. मी किती लीला सांगू तुम्हाला, जेवढं सांगेन तेवढं गोड लागते. टाइम पुढं होत चाललाय. गोड अशा भगवंतानी लीला केल्या. म्हणले आता खूप कंटाळा आला. कृष्णा
तू खूप खोडकरी. किती खोड्या केल्या भगवंताने लय. म्हणजे तू खूप खोडकरी. कशी खोडी कळली कृष्णाची. एक दिवस यशोदेने कृष्णाला मांडीवरती घेतलं आणि डोक्याने हात फिरवता फिरवता म्हणले, कृष्णा माझं तुझ्यावर फार प्रेम आहे, खूप प्रेम आहे. प्रेम हे बोलण्यातून व्यक्त होत नाही. खरं सांगू, प्रेम न दाविता, प्रेम न बोलता, प्रेम न सांगता. प्रेम सांगता येत नाही, प्रेम बोलता येत नाही आणि प्रेम दाखवताही येत नाही. मग प्रेम हे प्रत्यक्ष रूपामध्ये कळतं. प्रॅक्टिकली म्हणजे लगेचच्या वागण्यावरून प्रेम कळतं. याचं प्रेम आहे का थोतांडी, कशावरून कळतं? प्रॅक्टिकली जीवनामधून. मग तसं काही माणसं म्हणतात आमचं तुमच्यावर लय प्रेम आहे. कशाचं? बिडी घेऊस तरच प्रेम करतं ते. त्याने कधी बिडी वाढायला दिली ते झालं प्रेम संपलं म्हणल्या. हे लोक काही चांगले नाहीत. खरं सांगू, या जगामध्ये निस्सीम प्रेम करणारं कोण असेल जगातलं तर फक्त भगवंत आहे. त्याला सुद्धा तुकोबाराय प्रेम मागतात. जगातलं हे सगळं जे दिसतं ना तुम्हाला, म्हणजे मायबाप प्रेम करीत नाही का? अहो त्यांचं तर सांगूच नका तुम्ही आम्हाला. तुकोबाराय म्हणतात बरं, मायबापे जन्म देती आणि लोभाकारणी पाळीती. जिथं मायबाप प्रेम करीत नाहीत आपल्यावर खरं म्हणल्याच्या नंतर, तर मग हे मित्र हे सगळं लांबचं गोष्ट आहे. हे सगळे स्वार्थापोटी आपल्या जवळ आहेत. माझा तुमच्यापासून फायदा आहे म्हणून मी तुमच्या जवळ आहे आणि तुमचा माझ्यापासून फायदा आहे म्हणून तुम्ही माझ्या जवळ आहात. आपला फायदा संपला की तुम्ही मला गोळ्या घालायला भेटणार नाहीत. हे लोक कसे आहेत? तसं भगवंत यशोदे पाहिलं, अरे म्हणले स्वार्थी दिसती, खरंच प्रेम आहे का पाहू म्हणले, तपासून पाहिलं पाहिजे. खरं माणसाचं प्रेम आहे का खोटं आहे तपासून पाहिलं पाहिजे. नाणं खणखणीत असलं तर योग्य आणि खणखणीत नसलं तर काय कामाचं, असं वाजून पाहिलं. यशोदेच्या मांडीवर झोपले आणि यशोदेला म्हणले, यशोदा म्हणली माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. कृष्णा तुझ्यासारखा रे पुत्र मला भेटला, आई माझं पण नाही म्हणली. आणि तेवढ्यात काय झालं माहिती का, असं दूध ठेवलेलं होतं चुलीवरती, ती असं जाळ लावला त्या दुधाला जाळ लावला आणि ते दूध असं फस 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 उतू येईल. त्याचं करपडल्यासारखा वास आला आणि यशोदेने लगेच कृष्णाला थांब म्हणली, लगेच मांडीवरला खाली ठेवलं दूध पाहायला गेली. महिला मंडळींचं काही गोष्टीवर विशेष प्रेम आहे. कोणत्या गोष्टीवर? दुधाच्या शाईवर. ज्यांच्याकडे दूध आहे त्यांच्या ध्यानात येईल. आता काही झालं तर शाई. मी एकदा काय झालं, दुपारून घरी गेलो आणि मग तरी म्हणली एक काम कर, काय घरी आला ना शेजारच्या मावशीकडे जाय, 2 रुपयाचं दूध आण म्हातारीकून आणि भाकर करून ठेवलेली. भाकर काय? मी म्हणलं काही हरकत नाही. आता म्हातारीने त्या ग्लासात 2 रुपये टाकून ठेवले. म्हातारी गेली रानात निघून. मी आपलं घरी गेलो, 2 रुपये त्या ग्लास घेतला, असं वाजित आता मी लेकरूच आहे किती काही, आता माणूस झालं पण लेकरूच आहे. मग ते असं वाजित गेलो म्हातारीकडे आणि म्हातारीकडे गेल्याबरोबर म्हातारीने मला पाहिलं. म्हणले काय पाहिजे? म्हणलं 2 रुपयाचं दूध. आणि म्हातारी आतमध्ये गेली आणि मी असं डोकत होतो. म्हातारीने असं ग्लास खाली ठेवला आणि ते असं बघून असं धरलं दुधाचं, असं करायला. अहो फुकट कमी होती, थुकतच जादा होती. मी पाहिलं आणि मी म्हणलं म्हातारी अजून 2 रुपये धर, इथून पुढे दूध देत जाऊ नको. कठीण आहे महाराज. मग ते यशोदेने पाहिलं. मग तो खाली भगवंताला राग आला. भगवंताने एक डेऱ्याला लात मारली, रवी मारला आणि दही दूध तुपलोनी सगळं चौकामध्ये केलं. यशोदा आली, कमरा इतकी चौकात दही दूध तुपात गेली. मग लक्षात आलं माझा कृष्ण खोडकर आहे. कृष्ण तू इथं थांबायचं नाही. मग आता चला म्हणजे, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. 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 गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. हे अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आता सगळे गोपाळ एकत्रित रानात बोलवले. अरे तुम्ही गाया घेऊन गोपाळ रानात या. सगळ्यांना एकत्र. बरं
सगळ्या मित्रांना सवंगाड्यांना घेतलं एकत्रित आले. भगवंताने खूप सगळ्या गोपाळांना सांभाळलं. महाराज खूप प्रेम दिलं. मधुमंगल नावाचा एक गोपाळ होता. मधुमंगल मित्रांसाठी बोलतो बरं, आपले सगळे तरुण मंडळी आहेत ना, तरुण मंडळींसाठी बोलतो. तुम्ही कान देऊन ऐका जिथं आहेत तिथं, सगळे कामात असले तरी. मधुमंगल नावाचा एक मित्र होता भगवंताचा. काय मित्र असावे बघा, मित्र कमवायचे तर असे कमवायचे, गद्दार मित्र कमवायचे नाहीत. मित्र कसा असावा बघा, तिने प्राण दिला पाहिजे आपल्यासाठी. त्याने ते मधुमंगल नावाचा मित्र घरी गेला ना आईकडे, आणि आईला म्हणला, आई काय बनवलं आज? म्हणे ताक पोळलेलं आहे. ताक म्हणजे कढी आपल्याकडे म्हणतात त्याला. त्याच्या लक्षात आलं कृष्णाला कढी लय आवडते. पण आईला म्हणला, आई काय माझ्या कृष्णाकरता थोडी कढी देते का? तिने सांगितलं नाही, ताक मी तुझ्या कृष्णाला देऊ शकत नाही. इथं तुला खायचं तर खाय, ते मोठ्याचं पोरग आहे, आपल्या वस्तूला नाव ठेवतं, ते काही चांगलं नाही, त्याच्या संगतीत तू काय राहू नको. मधुमंगलाला वाटलं जर माझ्या कृष्णाला नाही दिलं तर मी खाण्यात काय अर्थ आहे. मधुमंगलाने काय केलं माहितीये का? ताक प्यायला सुरुवात केली. आईने दिलेलं ते पोळीलेलं ताक प्यायला सुरुवात केली. पोट भरलं, छातीपर्यंत आलं, गळ्यापर्यंत आलं, आणि तिने तोंडामध्ये अशी गुळणी धरली, ताकाची गुळणी. आणि ताकाची गुळणी धरली, कृष्णाकडे गेला आणि कृष्णाला हाताने खुणवायला लागला. न सांगता तुम्हा कळो तरीची घेतो गोडी, पाये जोडी बाबाची, पाये जोडी बाबाची, पाये जोडी बाबाची. अंतरीची घेतो गोडी पाहे गोडी बाबाली, पाहे गोडी बाबाली, पाहे गोडी बाबाली. अंतरीचे घेतो असं ते असं खुणवलं, आणि खुणवल्याबरोबर भगवंताने तोंड ओपन केलं. असं आ केल्याबरोबर मधुमंगलाने त्याच्या तोंडामध्ये पिचकरी मारली ताकाची. भगवंताने ती पिचकरी सगळी स्वीकारली, तोंडामध्ये स्वतःच्या गुळणी धरली, आणि भगवंताने ती पोटामध्ये घेतली आणि तृप्तीचा डेकर दिला. त्याला आता तृप्तीचा शब्द मी कमी वापरतो. भगवंताने प्रेमाचा डेकर दिला आणि पोट भरलं भगवंताचं. आणि भगवंताने गवळी याची ताक पिरी, कोण पुरी चांगली. कालच्या कथेत शबरीचे बोर खाल्ली उष्टे, आणि आजच्या कथेत मधुमंगलाचा उष्ट ताक दिला. किती मित्रावर प्रेम असेल बा. मित्र जीवनामध्ये भरपूर कमवले पाहिजे. खूप मित्र आपल्या जीवनामध्ये असले पाहिजेत. आणि आपल्या जीवनामधले मित्र आपल्यावरती प्रेम करणारे असले पाहिजे. आपल्यावरती प्रेम करणारे मित्र आपल्या जीवनामध्ये जमवले पाहिजे. तसे भगवंताने असे सगळे मित्र आपल्या जीवनामध्ये जमवले होते. आपल्या जीवनामध्ये एखादा माणूस असावा. मी पाहतो काही माणसासोबत 1000 माणसं फिरतात, पण एकही कामाचा नसतो. आपल्यासोबत एखादा माणूस असावा, पण आपण डोळे झाकून त्याच्यावर 100% विश्वास ठेवूत, असं त्याचं कार्य असावं. त्याने असं दाखवावं आपल्याला, हो 100% माझ्यावर विश्वास ठेवून जागा. माझ्या इतकं पवित्र सोनं जगाच्या पाठीवर नाही. माझ्याकडून जर तुम्हाला कलंक लागेल असं मी कधी वागणार नाही. आणि महाराज तुमच्या जीवनामध्ये काय कमी पडेल त्याच्यासाठी मी पाठीमागं उभा राहील. तुमचा विश्वासघात कधी होऊ देणार नाही. अशी माणसं आपल्या जीवनामध्ये कमवली की समजायचं आपलं जीवन कृतार्थ झालं. अशी माणसं. नाही तर गद्दार माणसं जगामध्ये मिळाली की मग रडल्याशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा. मग त्या माणसाला खूप रडावं लागतं जीवनामध्ये. म्हणून आपल्या जीवनामध्ये विश्वासू माणसं. मग भगवंतांनी सगळे विश्वासू गोपाळ एकत्रित केले, खेळ खेळू लागले त्यांच्यासोबत. किती खेळ खेळले त्यांच्यासोबत. हे अब कदू गती बग पोरा त्रिगुण खेळ मानो, अब कदू गती बग पोरा त्रिगुण खेळ मानो, अब कदू गती बग पोरा त्रिगुण खेळ मानो, अब कदू गती बग पोरा त्रिगुण खेळ मानो. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, दांडू पोरा खेळ विटी दांडू. अब आता सगळे खेळ सांगत नाही. अबग दुबगती बग पोरा त्रिगुण.
खेळ मांडीला लगोरी लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळताते नाना परी हा मामा पोरा हा मामा घुमरी घुमरी वाजे दमामा अशा असंख्य खेळ. तुम्हाला हा मामा खेळ कळतो का? तुम्हाला कळत नाही तर आम्हाला काय डोंबलं कळतं का? आम्हाला तरी काय कळतं? काय कळत नाही? का कळत नाही? त्याचं कारण तुम्हालाच कळत नाही. सुरपारंब्या सुरपारंब्या कळतात, मला पण कळतात सुरपार. कोई माणसं कीर्तनात बसताना टांगडे लांबून बसते. म्हणलं तुम्ही कम कीर्तनात टांगडे लांबून होते भाऊ ठेवले, मला असं ना पायाची घडी घालताय कसं काय? म्हणले असं लहानपणी आम्ही ते झाडावर गेलो सुरपारंबे खेळायला, वरून धापक्यान पडलो, पायात मोडलो, तेव्हापासून मला टंगडी आकडत. पहा म्हणले मर्दांगिनीचे खेळ होते जुने, झाडावर मैदानात जाऊन खेळायला जायचे, त्याला मर्दांगिनीचे खेळ म्हणतात. कुस्त्या खेळायचे हे. आता ते खेळच मोबाईलवर आले. मोबाईलवर आले लुडो, पबजी, अजून बरेच नाव आहेत त्याला. आता फ्री फायर, हा असे सगळे खेळ आले. आता ते खेळ खेळले नाही पाहिजे. मी नेहमी सांगतो मोबाईलमध्ये जास्त पाहायचं नाही, सारखं डोकत राहायचं नाही, सारखं झटत राहायचं नाही. काही माणसं बोलत असली तरी ती मोबाईलला झटत राहते, काय चिवडी तर काय माहीत. जास्त झटायचं नाही. आता कॅन्सर हा प्रकार, आता सर आहेत बघा इथं, त्यांना माहिती असेल कॅन्सर हा प्रकार WHO इशारा दिलाय. कॅन्सर हा प्रकार आता इथून पुढं सगळ्याला असेल म्हणून. मग का? त्याचं कारण मानसिकता लोकांची चांगली राहिली नाही. का राहिली नाही मानसिकता चांगली? त्या मोबाईलमध्ये सगळे, पहिले सगळे माणसं एकत्रित जमायची. आता हे मंडळ पहा बरं, सगळे पोरं एकत्रित पळापळी करताना दिसतात, सगळे एकत्रित येतात. किमान 10 दिवस त्या निमित्ताने तुम्ही काय करताय? एकत्रित येत आहेत, विचाराचं आदान प्रदान होतंय. तुम्हाला काय कमी जास्त आहे, सुख दुःख कळतंय, सगळं सुख दुःख विसरून या ठिकाणी आनंद उपभोगतायत. खरं सांगू, हा 10 दिवसाचा आनंद म्हणजे तुमच्या वर्षाची शिदोरी आहे, वर्षभराची शिदोरी आहे तुमच्या. की तुम्हाला वर्षभर इतका आनंद वाटतो की आपण सगळेजण एकत्रित राहिलो. मग तिथं रोगराई होत नाही. जो माणूस आनंदात आहे त्याला आजार होत नाही. त्याला काही कशाचं कारण आहे? आनंदाचं कारण आहे. म्हणून आपण आनंदाने राहिलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो मोबाईल कमी प्रमाणामध्ये पाहायला पाहिजे. मोबाईलला सारखं झटलं नाही पाहिजे, कामापुरतं वापरलं पाहिजे, त्याला ठेवून दिलं पाहिजे. असे खेळ खेळा ना तर रस्त्यावरती मैदानात येऊन खेळले पाहिजे. ते खेळ आम्ही खेळणार आहोत. महाराज आता खेळ मोडावा परता. 5 दिवस झाले खेळ खेळतो आपण, 6वा दिवस उगलाय. आवाजाचा पार मातेर झाला तर किती खेळ खेळायचा. बाद झाला महाराज. खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख. भगवंताने सांगितलं सगळ्यांनी शुद्र एकत्रित करा रे. सगळ्यांचे शुद्र एकत्रित केल्या, गोलाकार सगळ्याला बसवलं. भगवंत कमलाकारामध्ये स्वतः उभा राहिली आणि सगळ्यांना काला देऊ लागली. प्रसाद देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जो काला त्या ठिकाणी आपल्याला भेटला, सत्कार करायचा काही घ्यायचंय. बरोबर. मग थांबा 2 मिनिटं थांबा. मला वाटलं की माझा सत्कार करायला आणलं का मध्येच कसं काय आणलं म्हणलं असं. ऐका हे बघा, जो काला त्या ठिकाणी भेटला तोच काला आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. तो प्रसाद समजून आपण सगळ्यांनी ग्रहण करा. गेल्या 23 वर्षाने यंदा का 23 वर्षापासून अतिशय आवरत तरुण मंडळी कार्यक्रम चालवत आहेत. खूप खूप धन्यवाद त्यांना. तरुण मंडळी याच्यात येणं जरा अवघडी आणि त्याच्यात परत बरं का सुशिक्षित माणसं याच्यात येत नाहीत. सगळे सुशिक्षित पोरं आहेत आमचे, पण याला झटून येत परमार्थाला. याचा फार मोठा आनंद आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. बघा आपल्या माणसाचं कौतुक आपणच करायचं असतं, दुसरं कोण करणार आहे. म्हणून असाच सहभाग त्यांचा कायम राहो. खूप उत्तर वाढत जावं. 25 वर्ष अगदी मोठ्या प्रमाणात आम्हाला बोलून साजरं व्हावं अशी तुमच्या चरणावरती प्रार्थना. नाही तर काही गाव 1 वर्ष वा वा लय बाबा भारी, लय बाबा भारी, परत पुढं फोन नाही, मिस कॉल नाही, बाबा भारी होता का काय होता, कठीण आहे. पण चला आनंद आहे वा तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी येत आहेत. विशेष आमची दिंडी या ठिकाणी जाते. मी रात्री सांगितलं आता यावर्षीपासून आपण तो नियम चालू केलेला आहे. आपण पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्या दिंडीकरिता म्हणजे वारकऱ्यांकरिता एक आपण जागा घेतो आहे. तिथं तसे दिंडीमध्ये 7-8 लाख रुपये असे गोळा झालेले आहेत. तशी ती जागा 5-50 लाखाची आहे. आणि मी घरचा एवढा काही भरापुरा नाही की 5-50 लाख घालेन. जर घातली तर मी माझ्या नावावर करीन, असं बोलवेन परत. म्हणून सगळ्या वारकऱ्याच्या दिशेने आपण
ती जागा त्या ठिकाणी घेणार आहोत. आम्ही दिवाळीच्या नंतर दिवाळीपर्यंत आम्ही सगळे ट्रस्ट वगैरे बनवत आहेत. 10 गावची मंडळी एकत्रित करून 10 गावचे ट्रस्टी नेमलेले आहेत आणि 10 गावचे ट्रस्टी करून आपण ती जागा त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या जागेवरती मग नंतरचा आपली दिंडी त्या ठिकाणी उतरत जाईल. पण त्या जागेकरता बहुतांश खर्च मोठा आहे, 50 लाखापर्यंतचा खर्च आहे. म्हणून आम्ही थोडी सहकार्य मागण्याकरता तुमच्याकडे येणार आहोत. मला आमचे बागडे मामांनी, बर्गे मामांनी, दाजी सगळ्यांनी सांगितलं की म्हणे कीर्तनाच्या माध्यमातून सांगा, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात राहील, नाही तर परत आपण काय आलो काय मिळ असं होईल. म्हणून सगळ्यांनी थोडं सहकार्य करा, कारण या